संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोके जाईने ग माय तया पंढरपूर। याप्रमाणे संतांचे माहेर पंढरपूर हे आहे। सगळ्यांनाच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते। मनुष्य देह हा दुर्मिळ आहे। प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण करावे आणि महाराष्ट्रातील वारकरी मोठ्या कष्टाने पायीवारी करून पंढरपूरला येत असतात। मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन लीन होतात। प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख येत असतात। दुःख पेलण्याची ताकद आणि सुख मिळाले तर ते सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये प्राप्त होण्यासाठी भगवंताची कृपा होणे महत्त्वाचे आहे। अतिसुखाने देखील मनुष्याला हर्षवायू होतो। सुख समाधान आणि शांती मिळवण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करावे असे निरूपण देवगड देवस्थानचे महंत हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराज यांनी केलं आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथून देवगड देवस्थानचे महंत भास्कर गिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचे आगमन संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तिधाम येथे झाले असता मोठ्या उत्साहाने संतपूजन करून आणि महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान श्री दत्तात्रय यांची महाआरती करण्यात आली। यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाआरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी हरिभक्त परायण दुतारे महाराज संत किसनगिरी नगर महाराज उपस्थित होते। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।